नमस्कार मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे खेकड्याची कढी। याला क्रॅब्स करी असंही म्हणतात। मालवण आणि कोकण साईडमध्ये ही रेसिपी खूप जास्त फेमस आहे, कारण की समुद्र असल्यामुळे आपल्याला तिकडे खेकडे भरपूर प्रमाणात भेटतात आणि ही रेसिपी माझ्या सासूबाईंची स्पेशालिटी आहे। चला तर मग पाहूयात। सो मी घेतलेले आहेत अर्धा किलो खेकडे। खेकडे दोन प्रकारचे असतात, एक ती असते बाई ज्याच्या मागे असं ओव्हल शेप असतं आणि एक असतो पुरुष ज्याच्या मागे असं व्ही शेप असतो। यातला फरक म्हणजे असा की जी बाई असते त्याच्यामध्ये लाक असते, अंडी असतात, त्याच्यामुळे ती एकदम टेस्टी लागते आणि जो पुरुष असतो त्याचे हे जो पाय आहे, तुम्ही आता तो तोडलेला दिसतोय स्क्रीनवरती, तो जास्त भरलेला असतो आणि तो टेस्टी लागतो। आणि त्यानंतर आपल्याला त्याला साफ करायचं असतं। तुम्ही बघू शकता ते पटकन एकदा जर तो खेकडा मेला की त्याचे पाय वगैरे काढणं एकदम सोपं होऊन जातं। त्याच्यानंतर जे पाय असतात ते तुम्हाला हवे तर तुम्ही कढीमध्ये घालू शकता, नाहीतर ते टाकूही शकता, ते तुमच्यावरती आहे। त्याच्यानंतर मी त्याचं वरचं कवच काढून दाखवलं तुम्हाला, ते पण एकदम सहजपणे हलक्या हाताने काढायचं असतं आणि कवच काढल्यानंतर त्याच्यावरती असे केस कसे राहून जातात, जे आता आई काढत आहेत। सो तुम्ही बघू शकता हे जे कवच आहे ते सहजपणे निघतं आणि ते फेकून द्यायचं असतं। सो अशा प्रकारे मी साफ केलेले आहेत माझे खेकडे आणि 2 वेळा धुवून घ्यायचं असतं, कारण ना जी बाई असते त्याच्यामध्ये लाक असते, अंडी असते, त्याची जर ते जर निघून गेलं तर त्याची टेस्ट राहणार नाही। त्यानंतर मला खेकड्याला टाकायचं आहे शिजत। सो मी घेतलेला आहे एक तोप आणि याच तोपामध्ये मी करणार आहे कढी। त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून असं तेल ओतलेलं आहे, तुम्ही बघू शकता, आणि मी 2 बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत। ते चांगले मऊ करून घ्यायचे, तुम्ही बघू शकता। म्हणजे असं जर मऊ झालं त्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचं असतं आपल्याला टोमॅटो। तुम्ही बघू शकता 1 बारीक टोमॅटो किंवा 1 मोठा मीडियम साईजचा टोमॅटो आपल्याला घालायचा आहे, कारण की आपले खेकडेच आहेत 4 मोठे खेकडे आहेत ते। पण तुम्ही आता बघू शकता की आता मी सगळे खेकडे त्यामध्ये घातलेले आहेत आणि आपल्याला साईडला त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे खेकडे असे तरंगायला पाहिजे पाणीमध्ये। तुम्ही बघू शकता मी आता मीठ घातलेलं आहे चवीपुरतं आणि आता मी त्यामध्ये घालणार आहे पाणी 1 कप। सो तुम्ही बघू शकता एवढं झालं की एकदा स्टर करायचं आहे त्याला आणि साईडला शिजायला ठेवून द्यायचं आहे झाकण घालून। त्यानंतर मी तयारी करणार आहे कढीची तयारी करायला तुम्ही बघू शकता हे एवढं सामान लागणार आहे आपल्याला। मी घेतलेली आहे कढई, त्यामध्ये पुन्हा मी 1 टीस्पून असं किंवा 1 टेबलस्पून असं तुम्ही तेल तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घालू शकता। सो त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत 10 ते 12 लसूणीच्या पाकळ्या, कारण की त्याच्याने टेस्ट एकदम मस्त येते। तुम्ही बघू शकता माझे पाकळे मोठमोठे आहेत म्हणून ते तुम्हाला जास्त दिसत आहेत। मीडियम साईजचे 10 ते 12 पाकळी एकदम ओके आहेत। त्यानंतर मी 2 उभे चिरलेले कांदे घातलेले आहेत मोठ्या साईजचे, कारण की कशी आपल्याला ग्रेव्ही जास्त भेटायला पाहिजे म्हणून कांदे जरा मोठे घातलेले आहेत मी। ते पण असे लाल झाले की त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 इंच आलं। तुम्ही बघू शकता आल्याला पण थोडंसं असं परतायचं आहे आणि ते झाल्यानंतर आपण घातलेलं आहे अर्धवळं खोबरं। तुम्ही बघू शकता किसलेलं आहे ते खोबरं आणि हे अर्धवळ्यापेक्षा थोडंसं जास्त आहे, कारण की मला ग्रेव्ही थोडी जास्त हवी आहे आणि मी हे दोन्ही वेळेसाठी करत आहे म्हणून। तुम्ही बघू शकता असं एकदम मस्तपैकी ब्राऊन झालं की त्यामध्ये मी टाकलेले आहेत 2 चमचे गरम मसाले आणि 1 चमचा हळदी पावडर, तुम्ही बघू शकता। आणि त्यानंतर त्याला मस्तपैकी मिक्सरला लावून त्याला स्मूथ पेस्ट करायची आहे। आता हे मी मिक्सरला लावणार आहे, त्यामध्ये मी घातलेलं आहे 1 कप भर असं पाणी। तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी स्मूथ पेस्ट झालेली आहे आणि त्याचबरोबर आपले खेकडे सुद्धा रेडी झालेले आहेत। तुम्ही बघू शकता खेकड्यांचा कलर आता पूर्णपणे रेडमध्ये कन्वर्ट झालेला आहे, व्हाईट अँड रेडमध्ये, आणि जे पाणी होतं ते पण बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आपला खेकडा शिजून रेडी झालेला आहे। त्यामध्येच मी घातलं आता ते मी मिक्सरला लावलेलं वाटप। तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्याला एकदा स्टर करायचं आहे। तुम्हाला हवं तेवढं तुम्ही ग्रेव्ही पाणी घालू शकता। मला 2 कप पाणी लागले, कारण की मला ते संध्याकाळला सुद्धा हवी आहे ती कढी सो तुम्ही तुमच्या हिशोबाने। आणि लास्टला मी टाकलेलं आहे त्यामध्ये कोकमाचे 4 ते 5 पेटल्स,
तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्याला उकळी आली, कारण की आपल्याला जास्त वेळ नाही जाणार, कारण आपले खेकडेच शिजायला आपण साईडला ठेवलेले. सो ही कढी पण करायला अगदी सोपी आहे. नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा. पण त्याआधी मला चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. बाय.